नमस्कार. मी अरविंद आठले. मला उमगलेले शंकर महाराज हा विषय चालू आहे. दिवसेदिवस त्याची रुची लोकांची वाढते आहे आणि एक एक नवीन नवीन गोष्टी महाराजांच्या उपदेशाद्वारे नवीन कथा आपल्या समोर येत आहेत. तर जास्ती वेळ न घालवता मी मिलिंदरावांना विनंती करतो. मिलिंदराव, आपण कालचा भाग आता पुढे सुरू करू. नमस्कार सगळ्यांना, माझा नमस्कार. श्री शंकर महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या कथनाला सुरुवात करतो. तत्पूर्वी काका, तुम्हालाही माझा नमस्कार. नमस्कार. सध्या महाराजांच्या 10 वचनांविषयी आपण बोलतोय. त्यातली 3 वचनं आपण पाहिली. ती 3 वचनं म्हणजे पंखे मी वायूच्या गतीने सहज जात, इच्छा माझीच केवळ, आणि रंग जाने रंगारी, भडवा क्या जाने पिंजारी. ही 3 वचनं आपण पाहिली, त्याचा आढावा घेतला. आता आपण पुढे जाऊया पुढच्या वचनाकडे. तत्पूर्वी एखाद दोन कथा सांगून, मग आपल्या वचनाला लागू होणारी एखादी कथा सांगून, मग आपण त्या वचनाचा आधार हा. घेऊया. हा. तर कथा अशी आहे की सोलापूरला जक्कलांच्या मळ्यामध्ये श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीचा उत्सव साजरा केला जात होता. तर त्या उत्सवामध्ये समाराधना होती, प्रसादासाठी माणसं येणार होती, भंडारा म्हणू आपण त्याला सगळ्यात, आणि नैवेद्यासाठी खीर बनवण्याचं काम चालू होतं. आता अंगणामध्ये किंवा मळ्यामधल्या मोकळ्या जागेमध्ये ते स्वयंपाकाचं काम सुरू होतं. आचारी स्वयंपाकाला लागलेले होते आणि ते खीर ढवळत असताना, भल्या मोठ्या पातेल्यातली ती खीर होती, खीर ढवळत असताना अचानकपणे झाडावरून एक चिमणी त्या खिरीमध्ये पडली आणि ती तडफडून तडफडून, अक्षरशः ती उकळती खीर आहे, त्याच्यात ती चिमणी पडली, ती तक्षण मेली तिथल्या तिथे. आता आचारी फार घाबरला, तो जो खीर बनवत होता ते. आणि तो म्हणला, अरे बापरे, हे काय विघ्न आलं. बरं असं आहे, ती चिमणी जरी काढून टाकली त्या खिरीतनं, तरी सुद्धा ती उरलेली खीर लोकांना जेवायला, म्हणजे प्रसाद म्हणून कशी काय वाढायची, हा त्याच्या पुढे फार मोठा प्रश्न पडला. आता काय करावं. तर महाराज त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या माऊलीचीच, म्हणजे त्यांच्या गुरूंचीच पुण्यतिथी, तो उत्सव. महाराज असणारच तिथे, महाराज नसतील तरच नवल. आणि जक्कलांच्या मळ्यामध्ये तो कार्यक्रम, जक्कल हे सुद्धा महाराजांचे भक्तच की. तर हे सगळं योग जुळून आलेला, आणि हे असं काय घडलं. तो आचारी बापला घाबरत 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 महाराजांपाशी आला आणि म्हणाला की असं असं अघटित घडलंय. तर महाराज म्हणाले, बघू कुठे काय आहे ते, दाखव मला. महाराज आले त्या जिथे ती खीर बनवत होते त्या चुलीपाशी, आणि त्यांनी डोकावून बघितलं त्या भल्या मोठ्या पातेल्यात. खरंच ती चिमणी त्याच्यात तरफडून मेलेली होती. महाराजांनी त्या उकळत्या खिरीतच हात घातला, ती चिमणी बाहेर काढली, आपल्या डाव्या हातावर ठेवली, आणि जणू काय झाडावर चिमणी बसावी ना अशा स्वरूपात त्यांनी तिला आपल्या हातावर ठेवली आणि तिच्या अंगावरनं हात फिरवला आणि तिला म्हणाले, काय झालंय ग तुला. असं म्हणता क्षणी चिमणी जिवंत झाली आणि भुरकन उडून गेली. तर हा चमत्कार बघून म्हणजे काय बोलावं, हा हे उपस्थितांना कळेना. आणि मग महाराज आचार्याला म्हणाले, आता काही समस्या आहे का. आता चिमणीही नाही, खीरही खराब झालेली नाही, ती तर मेलेली नाही, ती गेली उडून. आता बिनधास्तपणे नैवेद्याला खीर वाढा. मग आता हे असं जर घडवत असतील महाराज, तर ह्याला चमत्कार म्हणावं का. तर मी मागच्याच वेळेला सांगितलं होतं की वैश्विक चेतनेशी अशा सत्पुरुषांची चेतना जोडलेली असल्या कारणाने, म्हणजे ती इतकी प्रगाढ जोडलेली असल्या कारणाने, हे जे सगळे संकल्प, त्या संकल्पाद्वारे हे जे काही चमत्कृती पूर्ण कृत्य केली जातात, त्याच्या पाठीमागचं विज्ञान तपासणं माणसाला सहज शक्य नसतं, सामान्य माणसाला शक्य नसतं. म्हणून आपल्याला तो चमत्कार वाटतो. वास्तविक ती एक महाराजांनी घडवलेली लीला आहे असं समजायला हरकत नाही. तर ही चिमणीच्या बाबतीतली आणि त्या प्रसादाच्या खिरीच्या बाबतीतली कथा झाली, छोटीशी कथा आहे.
आणखीन एक आपण ऐकूया की सरदार नानासाहेब मिरीकर नावाचे महाराजांचे थोर भक्त होते. आणि सरदार मिरीकर ते फार श्रीमंत प्रस्थ होतं, रुतबा होता, अधिकार होता, सगळंच होतं. तर एकदा त्यांची महाराजांची पहिली भेट कशी झाली, ते गाडीने कुठेतरी चालले होते आणि त्यांना वाटेमध्ये एक असा वेडगळ मनुष्य उभा असलेला दिसला रस्त्यावरती. वेडगळ म्हणजे मिरीकरांना ते असं विचित्र वाटलं, तिडीकच आली. म्हणजे काय हा वेडा रस्त्यात उभा आहे, बघा कसं काय चाळे करतोय आणि काय हसतोय काय आणि काय चाललंय. तर ते कुतूहलाने त्यांनी गाडी थांबवली, "हा काय करतो?" तर तेवढ्यामध्ये रस्त्यावरनं 15-20 जणांचा घोळका धावत आला आणि त्यांनी महाराजांच्या म्हणजे त्या वेड्याच्या चरणावरती लोटांगण घातलं. तर ते बघून मिरीकर चकित झाले, की ही काय प्रकार आहे? तेव्हा ड्रायव्हर त्यांचा म्हणाला त्यांना, की सरदार साहेब हे शंकर महाराज. या शंकर महाराजांच्या दर्शनासाठी ही सगळी गर्दी लोटलेली आहे. असं तो म्हणतोय आणि मिरीकरांना त्यांचं नाव कळतं. तेवढ्यात महाराजांनी मिरीकरांकडे दृष्टी लावली आणि दृष्टीत दृष्टी मिसळली आणि ते सहज हसत म्हणाले, "आम्हालाही मिरीला यायचंय, नेता का?" सरदार मिरीकरांनी गाडीचं दार उघडलं आणि महाराजांना सीटवर बसवलं. त्या दिवसापासून सरदार मिरीकर महाराजांचे झाले आणि महाराजांनी त्यांना कायमचं जवळ केलं. क्षण एकच असतो, पण तो क्षण जेव्हा असा काही सामर्थ्यवान होऊन जेव्हा आपल्यापाशी येतो, त्यावेळेला आपण आपल्या नकळत सर्वस्व आपलं त्या तत्वाकडे सोपवून टाकतो. मिरीकरांच्या बाबतीत ते झालं. ते सरदार होते आणि मग मिरीकरांनी काय केलं, की आपण म्हणतो ना, ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. त्या पद्धतीने मिरीकरांनी रावसाहेब मेंदळ यांना महाराजापाशी आणले. म्हणजे मिरीकरांनी ती ज्योत लावली कोणाच्या दारात? रावसाहेब मेंदळ यांच्या. ते मित्र होते. रावसाहेब सुद्धा सरदार होते, हे सरदार होते. ते समानशील व्यसनेषु सख्यम तसं सख्य होतं त्यांचं. मग त्या पद्धतीने त्यांनी तो महाराजांच्या श्रद्धेचा जो दीप आहे तो त्यांच्या हृदयात पेटलेला होता, पेटवला महाराजांनी. तोच त्यांनी ते अप्पदीपो भव म्हणून जी संकल्पना आहे त्या पद्धतीने त्यांनी तो रावसाहेबांच्या दारामध्ये लावली. रावसाहेबांनी ती ज्योत ताईसाहेबांकडे सुपूर्द केली. ताईसाहेबांकडनं ती आणखी अनेकांकडे ती सुपूर्द झाली. म्हणजेच काय, महाराजांनी मिरीकरांच्या नकळत अनेक ज्योतींचं एक रिंगण तयार केलं आणि त्या भक्त मंडळी त्या प्रकाशामध्ये स्वतःच्याच प्रकाशात मध्ये न्हाऊन निघाली, कारण ती ज्योत प्रत्येकाच्या आतमध्ये लावणारे महाराजच होते. तर ही मिरीकरांची एक छोटीशी गोष्ट आहे. त्यांच्या संदर्भातला अजून काही कथाभाग येईलही पुढे. तर आणखीन एक आपण गोष्ट ऐकूया. नगरला डॉक्टर धनेश्वरांच्या घरी दर गुरुवारी भजनाचा कार्यक्रम होत असतो. आता डॉक्टर धनेश्वर हे गायन वादनात प्रवीण होते. निरनिराळी भजनं, नाट्यपद ते त्यांच्या घरातल्या ऑर्गनवरती वाजवत असत आणि तल्लीन होऊन गात असत. आणि त्या दर गुरुवारच्या भजनाच्या कार्यक्रमाला जर शंकर महाराज उपस्थित असतील तर दुधात साखरच पडत असे. आणि तो अमृत सिद्धी योग ना, महाराज तिथे उपस्थित असणं म्हणजे. तर एकदा असंच झालं की गुरुवार आला आणि महाराज उपस्थित होते त्या दिवशी भजनाच्या कार्यक्रमाला आणि औचित्यपणे सकाळी सोलापूरच्या शिवराय मठाचे मठाधिपती जनार्दन बुवा डॉक्टरांकडे आले. आणि मग ते गप्पा बिप्पा आणि आज मग गुरुवारची भजनं वगैरे. तर अचानकपणे जनार्दन बुवा म्हणाले की डॉक्टर, संगीत ही चीज अशी आहे, म्हणजे शास्त्रीय संगीत असो सुगम संगीत, संगीत ही चीज अशी आहे जी जीवाला शिवापर्यंत पोहोचवते. त्या संगीताच्या साधनेमध्ये व्यक्ती स्वतःच देहभान हरवते, त्या ऐकण्यामध्ये सुद्धा देहभान हरवते. तुम्ही गाणं शिका अगर नका शिकू, तुमचे कान तयार असतील तर तुमच्या कानावर जे श्रवणीय संगीत पडतं कोणत्याही स्वरूपाचं असू दे, त्यांनी तुमच्या
वृत्ती तदाकार होता, चित्त एकवटत, हृदयामध्ये परमेश्वराचा भाव तयार होतो, परमेश्वराप्रतीच्या श्रद्धेचा. आणि मग जीवाशिवाची भेट, किंवा आपण म्हणतो ना, एक साधकाची समाधी जशी लागते तशी ते श्रोत्यांची समाधी वगैरे लागते, असा तो एक संगीताचा एक अनुभव आहे. आणि तो सार्वत्रिक आहे, संगीताचा जाणकार असो किंवा नसो. म्हणजेच जनार्दन बुवा सांगत होते की जसं मनुष्य प्राण्याला संगीत मोहवतं, तसंच इतर पशूंनाही ते मोहवतं, त्यांच्यावरही सुद्धा त्याचा परिणाम होतो. पशु पक्षी झाडं कीटक सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो. एवढंच काय, अचेतन वस्तूंवरती सुद्धा या संगीताचा परिणाम होतो. तर हे ऐकल्यानंतर डॉक्टरांनी कान टवकारले आणि ते म्हणाले, ते कसा काय? तर ते म्हणाले, हे सगळं जे मी सांगतोय ना, अचेतन म्हणजे निर्जीव वस्तूवरती सुद्धा हा परिणाम होतो. डॉक्टर म्हणाले, ते कसं काय? ते म्हणाले, हे सगळं शास्त्राला धरून आहे, आणि ते पदार्थ विज्ञान शास्त्राला धरून आहे. आणि हे खरंच घडतं बरं का. तर डॉक्टर पटकन म्हणाले, मग बुवा तुम्ही हा प्रयोग केलाय का? तर ते म्हणाले, हो केलंय. मग डॉक्टरांचं कुतूहल आणखीन वाढलं. ते म्हणे, कसं काय, त्याचं प्रात्यक्षिक बघायला मिळेल काय आम्हाला? तर म्हणाले, आजच प्रात्यक्षिक दाखवतो तुम्हाला. पण म्हणाले, ही कसं काय? डॉक्टर तेच विचार. तेव्हा जनार्दन बुवा म्हणाले, डॉक्टर, सद्गुरु कृपा झालेली असेल आणि सद्गुरूंची इच्छा असेल, तर आपल्याला जे संगीत अवगत आहे, त्या संगीताद्वारे निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा, म्हणजे त्या जडामध्ये सुद्धा चेतना निर्माण करता येते. आणि हे काम सद्गुरूंचं असतं, आणि त्यांचा तो आशीर्वाद मला लाभलाय सद्गुरु कृपेने, थोडंफार का होईना हे तंत्र मला अवगत आहे. तर डॉक्टर म्हणाले, मग ठीक आहे, आज गुरुवार आहे, आजच आपण हे करूया, हा प्रयोग. आणि आजच्या प्रयोगाला तर काय महाराज हजर आहेत ना. मग जनार्दन बुवांना तर आणखीन आकाश ठेंगणं होतं की महाराज आहेत तिथे आणि आपल्याला आज हे करायचंय. पण कुठेही जनार्दन बुवांच्या मनामध्ये अहंभाव नव्हता, की बघा आज मी एका अचेतन वस्तूला चेतन करणारे, त्यांच्यामध्ये काहीतरी चेतना निर्माण करणारे, चैतन्य निर्माण करणारे. ते सहज म्हणाले. आणि भजनाला काही मंडळी जी आली होती, नंतर यायला लागली, तर त्यांच्या समोर ह्या चर्चेतला काही भाग चर्चा व्हायला लागली. तेव्हा उपस्थितांची कुजबुज, की कसली चर्चा आहे. मग त्यांनी ते सगळं जाणून घेतल्यावर त्यांच्या उत्सुकता ताणल्या गेल्या. मग त्यांचं लक्ष त्या दिवशी भजनातनं उडालं, आणि आता पुढे काय घडतो इव्हेंट, म्हणजे हा सगळा तो चेतनेला जडाला चेतनेचा आविष्कार करणं, ह्याच्याकडे त्या सगळ्यांचं लक्ष लागलं. आणि मग बुवांनी महाराजांना नमस्कार केला आणि डॉक्टरांना विचारलं, कशावर हा प्रयोग करायचा आहे? तर डॉक्टरांनी सहज बघितलं तर भिंतीच्या कडेला एका गादीची वळकटी केलेली होती छोटीशी, आणि ती लोडासारखी त्या बैठकीमध्ये ठेवलेली होती. तर डॉक्टरांनी तिकडे बोट दाखवलं आणि ते म्हणाले, बुवा, ही वळकटी जी निर्जीव आहे, जड आहे, जड तत्वाची आहे, तिच्यावर हा प्रयोग होऊ शकतो का? तर जनार्दन बुवांनी त्या वळकटीकडे बघितलं आणि म्हणाले, का नाही, होऊ शकतो. आणि मग भजनाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर त्या प्रयोगाला सुरुवात झाली. मग आता बुवांनी हे सॉरी बुवांनी काय घेतलं तिथे गायला, की तार सप्तकातले जे सूर ज्या रागामध्ये लागतात, असा सोहनी राग त्यांनी निवडला. आणि त्या सोहनी रागातलं एक अतिशय उत्कट भजन बुवा गायला लागले. आता बघा, तार सप्तकात ज्या ज्या रागांचे सूर लागतात, त्या त्या रागांवरती आपली हुकूमत असेल, आणि आपण हा प्रयोग जर सद्गुरु कृपेने करत असू, तर तो साध्य कसा होतो? वास्तविक सोहनी हा अति तीव्र पीचचा राग आहे, त्याच्यामध्ये तीव्र स्वर लागतात. तसाच हमीर हा सुद्धा एक भांडकुदळ स्वभावाचा राग आहे. हमीर गाणाऱ्यांना ते माहितीये, तो कसा भांडकुदळ स्वभावाचा राग आहे, त्याच्यामध्ये ठेवराव ठेराव कसे आहेत, सम कशी दांडकन येते. हे सगळं जेव्हा हमीर रागाबद्दल आहे, तर तसंच हा सोहनी राग आहे. तर सोहनी राग भांडकुदळ नाही, हमीर भांडकुदळ आहे. म्हणजे भांडकुदळ राग सुद्धा गायला घेऊन हे चैतन्याचा आविष्कार करता येतो, कारण शेवटी फोर्स लागतो ना कुठेतरी. भैरवीच्या सुरावट्यानी कदाचित हे होऊ शकणार नाही. पण ह्या
आणि अशा रागांच्या सुरावटीने हे होऊ शकतं, हे याचं ज्ञान बुवांना होतं. आणि मग ते म्हणाले की त्याच्यासाठी हा जो हाय पिचचे जे स्वर लागतात ते मी लावणार आहे. आणि त्यांनी सोहनी रागामधलं भजन गायला सुरुवात केली. भजनाला रंग चढत गेला, त्या रागाचा अस्थायी अंतरा सगळं सगळं ते म्हणत गेले. आणि त्यांनी जेव्हा त्या सगळ्या अस्थायी अंतरातल्या चिजेच्या ताना सुरू केल्या हाय पिच मधल्या, तर लोकांचं लक्ष कुठे होतं? जमलेल्यांचं बुवा काय गातायत तिकडे काही लक्ष नाही, त्या वळकटीकडे लक्ष लागलेलं होतं. साहजिकच डॉक्टरांचं लक्ष तिकडे लागलं. आणि जशा त्या भिंगरीसारख्या ताना फिरायला लागल्या बुवांच्या, ते एक तल्लीन झाले. म्हणजे थोडक्यात कसं आहे की त्यावेळेला ह्या हृदयीचे त्या हृदयी घातले. महाराज तर बसलेलेच आहेत, महाराजांची नजर बुवांवरती आहे आणि बुवांची नजर वळकटीवरती आहे. म्हणजे थोडक्यात भावावस्था जी बुवांची होती, ते तिकडून आलेलं देणं त्यांनी कुठे लावलं? त्या वळकटीवरती. वळकटीमध्ये चैतन्य आहे का? नाहीये. मग वळकटीमध्ये काय आहे? जडा अवस्था आहे. आणि मग ती तार सप्तकातल्या ताना ज्या फिरायला लागल्या आणि जो माहोल उभा राहिला, तेव्हा उपस्थितांच्या लक्षात आलं की त्या तार सप्तकांच्या तानांवर वर हुकूम ती वळकटी जागच्या जागी हालायला लागली. हलते 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 डुलते सरकते. म्हणजे तिने जागा नाही सोडली, पण तिच्यामध्ये कंपन निर्माण झाली. आता कंपन हा कसला खेळ आहे? तर मी मागे एकदा सांगितलं होतं की हा फ्रिक्वेन्सीचा खेळ आहे, व्हायब्रेशन्सचा खेळ आहे. फ्रिक्वेन्सीज कसल्या आहेत? सुरांच्या फ्रिक्वेन्सी आहेत, सतत येणाऱ्या. आणि ती कंपन कसली आहेत? तानांची, त्या आघातांची, त्या स्वराविष्कारांची ती व्हायब्रेशन्स आहेत. ती व्हायब्रेशन्स त्या वळकटीपर्यंत पोहोचली आणि ती वळकटी थरथर हालायला लागली. आता हा खेळ म्हणजे हे जे काय चालू होतं, वळकटीचा प्रतिसाद आणि बुवांची तानबाजी, हे 15 मिनिटं हे द्वंद्व चाललं, खेळणं. वळकटी घालते, थरथर कापते आणि बुवा गात आहे. 15 मिनिटानंतर बुवा एका समेवर आले आणि मग त्यांनी हळूहळू ते गाणं आवरायला सुरुवात केली. सूर आवरते घ्यायला सुरुवात केली. जसं जसं त्यांचे स्वर खाली यायला लागले हाय पिचचे मूळ चोरावाटीकडे, तसं तसं ती वळकटी पण त्या त्या स्वरावर हुकूम शांत शांत व्हायला लागली. त्यावेळेला गाणं संपलं, त्यावेळेला वळकटीचं थिरकणं थांबलं. त्या व्हायब्रेशन्स संपल्या तिथले. तर सगळेजण आश्चर्यचकित होऊन हा प्रयोग पाहत होते. तेव्हा बुवा म्हणाले की जेव्हा न पेलवणारी कंपन एखाद्या जड वस्तूवरती आदळतात, तेव्हा हा चमत्कार घडतो. किंवा चमत्कार नाही, हे पदार्थ विज्ञान शास्त्राला धरून घडतं, विज्ञानाचाच भाग आहे. आणि त्याचा रोकडा अनुभव आपल्याला कुठे येतो? की हल्ली आपल्या इथे कुठे डीजे, मोठे मोठे लाऊड स्पीकर वगैरे लावल्यानंतर आपल्या घराची दारं खिडक्या जशी हादरतात, कंप पावतं. त्याच्यामध्ये कंपनं शिरतात. कसली शिरतात? त्या ध्वनींची कंपनं शिरतात. आणि आपण आपल्या घरी हा अनुभव घेत असल्या कारणाने याच्यामध्ये तथ्य नक्कीच आहे. तिथे बुवांनी तो वळकटीवर प्रयोग केला, इथे आपल्या नकळत आपल्या दरवाजा खिडक्यांच्या काचांवरती तो प्रयोग होतो. काही वेळेला बुवा म्हणाले की काही वेळेला काचेचे ग्लासही फुटतात, एवढं तो आविष्कार प्रबळ असतो. आणि मग हा सगळा प्रयोग झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले, बुवा तुम्ही धन्य आहात. तेव्हा बुवा म्हणाले की हे सगळं कोणाचं काम आहे? हे कोण बसलंय इथे? तेव्हा महाराज अतिशय प्रसन्नपणे म्हणाले, डॉक्टर, तुझ्या आता लक्षात आलं का की चैतन्य हे सर्वव्यापी आहे, ते जडामध्ये आहे. स्थूलात जसं आहे, सूक्ष्मात आहे, तसं त्या ह्या निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा आहे. आणि ते चैतन्य, त्या चैतन्याचा चिद्विलास हा तुला आज कळला की नाही? डॉक्टर धन्य झाले ना हे सगळं बघूनच आणि ऐकूनच, किंवा ते सगळं अनुभवून. तर आपल्या महाराजांची लीला ही अशी होती. महाराज काय केव्हा करतील आणि कोणाच्या मार्फत काय करतील ह्याचा पत्ता सुद्धा कोणाला लागत नसे. आता आजच्या वचनाकडे येऊ. आजचं वचन आहे, जिसका बंदर वही न जाए. महाराजांचं फार प्रसिद्ध वचन.
आता याच्यात बंदर कोण आणि जिसका बंदर याच्यामध्ये जो मदारी हा शब्द लिहिलेला नाही तो म्हणजे मदारी हा बंदराला नाचवतो माकडाला. आपण म्हणतो आपल्याकडे मदारी नाही, आपण डोंबारी म्हणतो, काय वेगळं म्हणतो, माकडवाला म्हणतो वगैरे, खेळ करतो. तर जिसका बंदर वही नचाए याचा अर्थ काय होतो? तर इथे आपण थोडस गुरुतत्वाच्याकडे जाऊया पुन्हा, की आपण म्हणतो की अनेक सत्पुरुष या पृथ्वी तलावरती जन्माला आले, आजही आहेत सत्पुरुष. खरे सत्पुरुष, खरे गुरु आज आहेत, नाही असं नाही. त्या प्रत्येकाला पक्क माहिती असतं की आपल्याला शिष्य संख्या वाढवायची नाहीये. मुळात आधी त्या सत्पुरुषाला शिष्य संख्या वाढवण्यामध्ये काडीचाही रस नसतो. ते त्यांच्या त्यांच्या मस्तीमध्ये, त्यांच्या त्यांच्या अवधूत अवस्थेमध्ये दंग असतात. तुम्ही त्यांच्यापाशी जाता काहीतरी कारणास्तव, काहीतरी प्राप्त करून घेण्यास्तव. तुम्ही त्यांच्या समोर गेल्यानंतर किंवा तुम्ही त्यांच्याकडे यायच्या आधी सत्पुरुषांना हे नक्की माहिती असतं की आपण कोणाला स्वीकारायचे आणि कोणाला नाकारायचे. मग सत्पुरुष ज्यांना स्वीकारतात, तर सत्पुरुषाला इथे मदाऱ्याची उपमा दिली तर त्याच्याकडे येणारे आणि तो ज्यांना स्वीकारतो किंवा ज्यांच्या गळ्यात तो दोरी अडकवतो स्वतःच्या तत्वाची, ती त्यांच्यासाठी योग्य असते. ती त्याच्यासाठी त्यांनी बाळगलेली माकडं असतात. आता इथे माकडं म्हणजे फार वाईट अर्थाने म्हणत नाही, चांगल्या अर्थाने. जिसका बंदर वही नचाए याचं ढळढळीत उदाहरण आपण देऊ शकतो, ते म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. ते गुरुशोधासाठी वणवण भटकत होते आणि त्या गुरुशोधांमध्ये त्यांना गुरु सापडत नव्हता. त्यावेळेला ते स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेले. स्वामींच्या समोर त्यावेळेला डाळिंबाच्या दाण्यांनी भरलेलं ताट होतं. ते त्यांनी त्यांना दिलं आणि त्यांना म्हणाले की बाळ, मी तुझा गुरु नाही, तुझा गुरु कोणीतरी वेगळाच आहे. तर स्वामी समर्थांना अशक्य होतं का हो की ब्रह्मचैतन्यांना स्वतःचा शिष्य स्वीकारणं? तो चैतन्याचा महाआविष्कार होता आणि त्याच्याकडे ब्रह्मचैतन्य आलेलं आहे. पण स्वामींनी कधीही मोह केला नाही किंवा स्वामींनी असं कधी म्हटलं नाही, आओ बेटा मैं ही तुम्हारा गुरु हूं, तेरा कल्याण हो जाएगा. नाही. मग स्वामींसारख्या विभूतींनी जेव्हा हे बंधन स्वतःवर घालून घेतलं होतं, कारण ते माहिती त्रिकालदर्शी होते ना स्वामी, त्यांना माहिती होतं हे आमचं काम कोणाकडे आहे.